नमस्कार. जर आपल्या घरामध्ये मैत्रिणीनं अशी कांदे आणून ठेवले असतील आणि त्याला जर अशी मोड आले असतील, अशी जर समजा त्याला मोड आले असतील, जे जास्ती दिवस समजा राहिले कांदे तर त्याला अशी मोड येतात, तर मैत्रिणीनं ते फेकून न देता जर तुमच्याकडे कुंडी असेल किंवा तुमची अशी जमीन असेल तर त्याच्यावरती ते लावायचे. म्हणजे ते आपण पाताचे जसे कांदे आणतो पातवाले तसे कांदे बनतात त्याचे. तर हे बघा, हे माझ्याकडे हे रुजलेले कांदे आहेत, तर मी आज इकडे हे पुरणार आहे, म्हणजे ते लावणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. हे बघा, ही आंबी हळद आहे, जी आपण लोणच्याला वापरतात ती आंबी हळद आहे. हे इथे बांबू आहेत, बांबूचं रोप आहे, जे आपण बांबूचे विविध अशा वस्तू बनवतो छानपैकी, ते हे बांबूचं बन आहे इकडे. हे बघा, ही आंबी हळद आहे. ही बघा, इथे पण आंबी हळद आहे. ही आंबी हळद आपण लोणच्याला जी वापरतो, आले मिरची आणि आंबी हळदीचं लोणचं भरतो, तर ती आंबी हळद पण अजून ती पूर्ण झालेली नाही आहे. अजून तिची पानं जी आहेत ती ओली आहेत, ती सुकल्यानंतर ती काढायची जमिनीतून खणून. तर ही आंबी हळद आहे. हे कांदे जे रुजलेले आहेत घरामध्ये ते मी आता इकडे असे लावून घेते. हे बघा, एक एक करून लावून घेते मी. एक एक करून असे लावून घ्यायचे. हे बघा, ह्यालाच मग पानं येणार आणि ते आपण बोलतो ना पाताचा कांदा, तसे ते कांदे होणार आहेत. आणि त्याच्यावर मी आता माती वळून घेते. हे मी अशी लावलेली आहेत, त्याच्यावर आता ही पूर्ण अशी माती वळून घ्यायची. आणि मग जसं जमेल तसं त्याला 2-2 दिवसांनी पाणी पण घालायचं. हे बघा, त्याला 2-2 दिवसांनी पाणी पण घालायचं. असे हे कांदे मातीत पूर्ण असे हे बंद करून ठेवायचे, म्हणजे त्याच्यावर माती टाकली की ना की त्याला मुळं पण फुटतील. हे बघा असे. आणि मग त्याच्यावर माती घातली की पाणी घालायचं. एक दिवस 2-2 दिवसांनी असं पाणी घालायचं त्याला, म्हणजे ते चांगले त्याला मुळं त्याची जमिनीत जातील. तर असे मी हे कांद्याचे रोपं लावलेली आहेत. आपल्या घरामध्ये मोड आलेले कांदे म्हणजे जास्त दिवस राहिले तर त्यांना मोड येतो असा, आणि मग ते आपण फेकून देतो. तो फेकून न देता त्याचं असं, तुमच्याकडे जर कुंडी असेल, जर समजा जमीन नसेल, आता माझ्या इकडे जमीन आहे तर मी जमिनीत पुरले ते, पण तुमच्याकडे कुंडी वगैरे असेल आणि त्या कुंडीत लावले तरी चालतील, किंवा जमीन असली तर जमिनीत लावले तर चालतील. कोणी बिल्डिंगमध्ये राहत असेल तर बिल्डिंगच्या खाली ग्राउंड फ्लोअरला जर जमीन असेल साईडला अशी, तर तिथेसुद्धा पुरले तरी ते कांदे होऊ शकतात. पण ते फेकून नाही द्यायचे. आपण मोस्टली काही लोक ना ते रुजले म्हणून, त्याला मोड आले म्हणून काही लोक खात नाही आणि फेकून देतात. तर ते फेकून नाही द्यायचे, तर त्याचा असा उपयोग करायचा आणि ते असे लावायचे. हे बघा, मी असे लाईनमध्ये हे लावले आहेत. हे बघा, हे असे मी लावले आहेत. आता ह्यांना मी पाणी घालते. हे बघा, असे मी लावले आहेत. हे बघा, लाईनमध्ये असे सगळे लावले सारखे. हे बघा, त्याला मी आता पाणी घालते त्याला. हे बघा, असे ह्याला पाणी घातलं म्हणजे आता त्याला चांगले ते जमिनीमध्ये त्याला मुळं येतील, जमिनीमध्ये जातील. तर अशा प्रकारे ह्या कांद्याचा उपयोग मी करणार आहे. आणि हे पाताचे कांदे झाले म्हणजे त्याला पानं फुटली की ते कांदे आपल्याला भाजीला पण वापरता येतील. तर असं मी ह्याला पाणी घातलेलं आहे कांद्याला. तर जर तुमची वाडी असेल किंवा तुमची जमीन असेल तर अवश्य हे रुजलेले कांदे असतात ते फेकून न देता मैत्रिणीनो असा प्रयोग करून तुम्ही ते पाताचे कांदे खाऊ शकतात. तर माझा हा व्हिडिओ कसा मातीतून सोनं उगवेल असा मी हा कांद्याचा, आता इथे मोडालेल्या कांद्याचा उपयोग इकडे मी केलेला आहे फेकून न देता. तर मैत्रिणीनो, तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा. जर तुमच्याकडे कुंड्या असतील तर कुंडीत लावले तरी ते होतात. तर बघा,
हा असा मी कांद्याचा, माझ्या मोड आलेल्या घरात कांदे होते त्याचा मी असा उपयोग केलेला आहे. तर तुम्ही पण मैत्रिणींनो असं करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा असा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला बाय, धन्यवाद. इथेच माझा मी व्हिडिओ संपवते.